आणि ह्या आहे काचेच्या भरण्या, ज्या या पण मिशोवरूनच बोललेल्या आहे. आणि इथे असं हे शोपीस लावलेलं आहे ज्याच्यावर लिहिलेलं आहे मॉम्स किचन, हे कडप्याचं बनवलेलं. तर मागे मी एक व्हिडिओ टाकला होता कमी बजेटमध्ये बनवलं मॉड्युलर किचन म्हणून. तर तो व्हिडिओ माझ्या चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी तो व्हिडिओ अवश्य बघा. म्हणजे तर हे आहे आईस्क्रीम खाण्याचे बाऊल, जे मी मिशोवरूनच बोललेले आहे. माझं सगळं बहुतेक भरपूर सामान माझं ऑनलाईनच बोलवलेलं आहे. हॅलो, नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर चला, आज मी तुम्हाला माझी किचन टूर देणार आहे. बऱ्याच दिवसापासून माझी इच्छा होती की तुम्हाला माझी किचन दाखवावं, पण आजपर्यंत काही चान्स आला नाही. तर उद्याची आहे गुढीपाडवा आणि हा व्हिडिओ मी आदल्या दिवशी बनवत आहे. तर तुम्हा सर्वांना आपल्या मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. उद्यापासून माझा उद्या व्हिडिओ पोस्ट होणार आहे, तर म्हणून मी म्हणते की आजपासून आपलं नवीन मराठी वर्ष चालू होणार आहे. तर त्याबद्दल तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर चला, आता मी किचन टूरला सुरुवात करते. तर बघा, हॉलमधून आल्या आल्या माझं हे डायनिंग रूम आहे आणि डायनिंग रूमलाच लागून माझी अशी किचन आहे. म्हणजे किचन आणि डायनिंग एकमेकाला अटॅच आहे. तर हा जो आहे तो असा आर्च आहे. हे बघा, किचन आणि डायनिंगच्या मध्यात मी असा आर्च घेतलेला आहे आणि म्हणून माझी किचन इकडे दिसते आणि माझा हा डायनिंग रूम इकडे दिसते. तर 10 बाय 10ची माझी किचन रूम आहे, जास्त काही मोठी नाही. तर चला तर बघा, किचनमध्ये म्हणजे प्रवेश करता करता मी छानसं इथे असं हे शोपीस लावलेलं आहे ज्याच्यावर लिहिलेलं आहे मॉम्स किचन आणि 24/7 ओपन राहते माझं किचन. तर चला, आता मी किचनमध्ये प्रवेश करत आहे. तर किचनमध्ये एंटर करता करता माझी उजव्या साईडला म्हणजे किचनच्या उजव्या बाजूला आहे माझा हा फ्रीज, जो डबल डोअरचा आहे. आणि फ्रीजच्या समोर आहे माझं हे दार, जे इकडे गल्लीमध्ये खुलते. आणि फ्रीजला लागूनच माझं आहे हे असं भरलं मोठं कपाट, जे आहे कडप्याचं बनवलेलं. तर मागे मी एक व्हिडिओ टाकला होता कमी बजेटमध्ये बनवलं मॉड्युलर किचन म्हणून. तर तो व्हिडिओ माझ्या चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी तो व्हिडिओ अवश्य बघा, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. तर ही आहे माझी कडप्याची रॅक, जी खूप सारी मोठी आहे आणि त्याला मी असं फर्निचरनी पॅक केलेला आहे. हा आहे पूर्ण असा कडप्पा, ज्याला हे असं फर्निचर लावलेलं आहे. आणि हे वरचे असे सज्जे आहे, ह्या सज्ज्याला पण पॅक केलेलं आहे फर्निचरनी. इथे माझे मोठे मोठे गंज, म्हणजे खूप सारे मोठे मोठे इथे भांडे राहतात वरती. आणि हे आहे माझे सगळे डबे. हे बघा, इथे सगळे स्टीलचे डबे मी लावलेले आहे. आणि हे सगळे डबे घराचं वास्तू, मुलांचं बारसं, वाढदिवस त्याच्यामध्ये आलेले आहे. इथून सगळे रिकामे डबे आहेत. फक्त ह्या 2 डब्यामध्येच, एका याच्यामध्ये साखर आणि एका याच्यामध्ये माझं तिखट राहते. आणि बाकीचे जे काही उन्हाचं वाळवण वगैरे राहते मग ते मी या डब्यामध्ये स्टोअर करते. तर माझे सगळे डबे इथे असे व्यवस्थितरित्या लावलेले आहे. कसे दिसतात हे डबे तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि हा आहे, तर हे बघा, आता मी तुम्हाला इथून माझी रॅक दाखवते. हे बघा, हे आहे असा, हे बघा, हा आहे पूर्ण असा कडप्पा. ही रॅक आहे कडप्प्याची बनवलेली. जेव्हा ही खुली होती रॅक तेव्हा खूप छान दिसत होती, म्हणजे आताही दिसते, पण तेव्हा खुली होती ना तर अजून चांगली दिसत होती. तर मला असं वाटलं की आता असं भांडी चांगले नाही दिसणार, म्हणून मी याला असं पॅक केली. पण मला थोडंसा म्हणजे कंजेस्टेड होते भांडे काढायसाठी. तर बघा, इथे माझे पूर्ण असे हे जर्मनचे डबे लावलेले आहे. आणि हे बघा, इकडे पण असे डबे लावलेले आहे. हा असा सरळ सरळ याच्यामध्ये आहे. आणि अशा पद्धतीने मी इथे ह्या बॉटल, इथे केटल वगैरे असे पूर्ण असे छान पद्धतीने लावलेले आहे. थोडी कंजेस्टेड होती ही माझी रॅक. आता इथे मी ते सगळे मिक्सरचे डबे आणि मिक्सरचे भांडे आणि मिक्सर ठेवलेले आहे. तर इथे बघा, मी असे मोठमोठे पिंप ठेवलेले आहे आणि त्याच्यावरच हा असा एक मोठा असा बक्सा ठेवलेला आहे. इकडे गुंड आणि इकडे असे माझे कुकर ठेवलेले आहे.
इथे माझे कोपर वगैरे असे स्टीलचे डबे भांडे असे राहतात. इथे माझी तेलाची कॅन आहे. म्हणजे माझी किचन अगदी छोटी आहे, 10 बाय 10ची, तर त्यानुसार मी त्या पद्धतीने भांड्याची अशी मांडणी केलेली आहे. आणि इकडे बघा, इथे माझा पिठाचा डब्बा राहतो. आता ह्या रॅकला लागूनच माझा असा गॅस ओटा आहे, जो एल शेपमध्ये आहे. आता ह्या रॅकला, म्हणजे ह्या कडप्प्याच्या रॅकला इथे एक खिडकी होती, जी मी पॅक केलेली आहे. आधी हे म्हणजे मॉड्युलर नव्हतं, तेव्हा मला ह्या खिडकीमधून कोण आलं गेलं सगळं बाहेरचं दिसत होतं. पण याच्यामुळे ना, ह्या मॉड्युलरमुळे ते खिडकी पॅक झालेली आहे. आणि ह्या रॅकला लागूनच असा माझा एल आकाराचा गॅस ओटा आहे. आणि इथे छोटीशी स्पेस उरली होती, तर मी इथे असं हे छानसं मिशोवरून बोलवलेलं आहे ग्रीन कलरचं प्लॅन्ट. आणि हे मी आताच तुम्हाला दाखवलं, वेस्टमधून बनवलं वेस्ट. तर मी हे असे क्रॅप बनवलेली आहे वेस्टमधून जाणाऱ्या त्या पाटापासून. त्याच्यावर मी टी, शुगर आणि कॉफीचे असे हे डबे ठेवलेले आहे. आणि हे पण मी मिशोवरूनच बोलवलेलं आहे. आणि खाली असे कप ठेवलेले आहे. आणि ही माझी छोटीशी बाहुली, ती पण याच्यामध्ये ठेवलेली आहे. ही पण मी मिशोवरूनच बोलवली आहे. आता ही जी रॅक आहे, तर ही मी ॲमेझॉनवरून बोलवली. याच्यामध्ये मीठ, याच्यामध्ये लोणचं राहते, हा खलबत्ता, आणि याच्यामध्ये असं काही पण तूप वगैरे आणायचं असलं तर मी ह्या डब्यामध्येच ठेवते. आणि इथे मी सगळं असं चम्मच वगैरे, त्याच्यासाठी हे कटलरी स्टँड आहे माझं. तर माझा हा गॅस ओटा आहे काळ्या कलरचा, पण मला हा बिलकुल आवडलेला नाही. मी आहे ना, छान सुंदरसा ह्या मॉड्युलरच्याच कलरचा, पण लाईट कलर होता, लाईट पिंकिश ब्राऊन कलर. आणि त्याच्यावर छान असे छोटे छोटे व्हाईट कलरचे स्टोन होते. मला तो खूप आवडला होता. पण इंजिनियरला हे काम दिलं होतं, तर इंजिनियरनी तो नाही लावला, ब्लॅकच लावा म्हणजे. पण ह्या ब्लॅक गॅस ओट्याचा ना उन्हाळ्यामध्ये खरंच खूप त्रास होतो. कारण का गॅसची आणि आहे ना, हा गॅस ओटा गरम येते, मग तो आपल्या पोटाला ना खूप असं गरम गरम कसं तरी वाफा लागते. तर त्याच्यामुळं ना मला हा गॅस ओटा थोडासा नाही आवडला. त्याच्यामुळे मन थोडं नाराज आहे, पण असो. तर हा बघा, आणि हा आहे वॉलपेपर, जो मी मिशोवरून बोलवलेला आहे. वॉलशीट आहे ही, जो मी मिशोवरून बोलवलेली आहे. खूप सुंदर आहे आणि खूप मस्त दिसते. आधी वेगळे लावलेले होते, तर ते खूप म्हणजे असं चांगलं नव्हतं वाटत. तर त्याच्यामुळे मग मी हा एकदम व्हाईट कलरचा बोलवला, जो माझ्या किचनच्या भिंतीला पण मॅच होतो. बघा, किचनची भिंत आणि म्हणजे किचनचा कलर आणि ह्या वॉलपेपरचा कलर अगदी सेम आहे. आणि हे आहे माझं सगळ्यात आवडतं माझं पॅन्ट्री युनिट. तर माझं पॅन्ट्री युनिट तुम्हाला दाखवते आता. हे बघा, हा पूर्ण एक म्हणजे मी हा खाना पूर्ण काचेचा केलेला आहे. जे हे वरचे सरबताचे ग्लास आहे. मला हे ग्लास खूप आवडते, खूप छान डिझाईन आहे त्याची. हे मी मिशोवरूनच बोलवले. आणि हे माझे ह्या घराच्या वास्तूला आलेले आहे हे जग वगैरे. हे मागे पण काचेचेच ग्लास आहे. आणि हे आहे ना, दिवाळीला याच्यामध्ये कॅन्डल बोलवल्या होत्या मी, त्या कॅन्डल संपल्या. तर आता म्हटलं छोटे काय करू ह्या ग्लासाचं, मी एक ग्लास पण ठेवलेले आहे. तर हे आहे आईस्क्रीम खाण्याचे बाऊल, जे मी मिशोवरूनच बोलवले आहे. माझं सगळं बहुतेक भरपूर सामान माझं ऑनलाईनच बोलवलेलं आहे. आता हे बघा, ह्या वरच्या याच्यात मी सगळे असे कप ठेवलेले आहे. वरच्या याच्यात सगळे माझे कप ठेवलेले आहे. ह्या आहे काचेच्या भरण्या, ज्या या पण मिशोवरूनच बोलवल्या आहे. आणि ह्या 2 भरण्या आणि ह्या सगळ्या भरण्या मी ॲमेझॉनवरून बोलवल्या. तर या भरण्यांना झालेले आहे 6 वर्ष. 6 वर्ष झालेल्या आहे या भरण्यांना, जे खूप छान आहे ह्या. आणि चांगल्या कंपनीच्या सिलिमो कंपनीच्या आहे त्या. तर छान अशा ग्रीन छान दिसतात. आणि इकडे सगळं मी फायबरचं सामान ठेवलेलं आहे. माझ्या ह्या प्लेटी, इथे फायबरचे कटोरे, बाउल वगैरे हे सगळे आहे ना, हे फायबरचे आहे. मी हा एक कप्पा याच्यासाठी केलेला आहे. आणि ही आहे माझी गॅस शेगडी, जी 3 याची आहे. हा आता सध्या मी याच्यावर दुधाचा गंज ठेवलेला आहे. आणि इथे माझं तवा, पोळपाट लाटणं इथे हे राहते एका कोपऱ्यामध्ये. तर ही बघा, गॅसच्या समोरच अशी ही खिडकी ठेवलेली आहे. खूप मोठी खिडकी आहे, त्याच्यामुळे मला
याची म्हणजे चिमणी लावायची काही गरज पडली नाही, म्हणजे माझा चिमणीचा खर्च वाचला. पण मी गरम वाफ बाहेर जाण्यासाठी तो एक्झिट फॅन लावलेला आहे असा वरती, आणि तो चालू करण्यासाठी माझा हात पुरत नाही, म्हणून ही माझ्याकडे हे बघा ही काडी आहे जे मी अशी करून लावते. बघा असा फॅन चालू होतो कारण हा बोर्ड खूप वरती झालेला आहे, आणि असा बंद करून द्यायचा. गॅस शेगडीच्या बाजूलाच माझा हा माठ ठेवलेला आहे पाण्याचा, आणि हे पण मी मिशोवरूनच बोलवलेलं आहे, ज्याच्यामध्ये माठ पण व्यवस्थितरित्या राहतो आणि खाली असे ग्लास वगैरे राहते. इथे आहे माझं बेसिन, इथे आहे माझं बेसिन, आणि ह्या बेसिनच्याच वरती लावलेला आहे वॉटर फिल्टर जे मर्लिन कंपनीचं आहे. आणि इथे बाजूलाच ह्या नळाच्या वरती आहे, याच्यामध्ये माझ्या भांडे घासाची साबण, हँडवॉश आणि बॉटल धुवायचं लिक्विड वगैरे राहते. आणि ही जी वाटी आहे ह्या वाटीला भरपूर वर्ष झाले, 20 वर्ष झाले माझी साबण ह्याच कटोऱ्यामध्ये राहते भांडे घासण्याची. तर आता हा जो हे जे नळ दिसतात तुम्हाला, तर एक लांब आणि एक असा आखूड कसा, तर मला आहे ना भांडे धुताना हा पिण्याच्या पाण्याचा नळ आहे, आणि हा आहे बाहेर वापरण्याचं पाणी. तर मला भांडे वगैरे घासायचे असले म्हणजे ना खूप त्रास जायचा, असं खूप वाकावं लागायचं. तर त्याच्यामुळे आहे ना मी हा असा थोडा ते वाढवून पाईप वाढवून मी हा असा नळ इकडे थोडा समोर घेतलेला आहे. तर आता गॅस ओट्याच्या खाली आहे माझ्या ट्रॉल्या, किचन ट्रॉल्या, ज्या मला फक्त 6 मिळालेल्या आहे, आणि त्या 6 ट्रॉल्यामध्ये मी अगदी व्यवस्थितरित्या माझे भांडे मी त्याच्यामध्ये सेट केलेले आहे. तर बघा इथे कणकीचा डबा राहतो, आणि ही आहे एक ट्रॉली ज्यामध्ये मी असे म्हणजे आपल्याला कोणी आलं गेलं तर मग काही द्यायला नाही राहत ना, तर हे असे मी पांढरे डबे ठेवलेले आहे. खाली स्टीलचे डबे आहे हे बघा, म्हणजे आपण जेव्हा बाहेरून जेवण बोलवतो तर ते डबे मग मी फेकून न देता असे स्टोअर करून ठेवते, म्हणजे मला ते कुणालाही द्यायला कामी येतात. ही आहे ट्रॉली, इथे आहे माझं सिलेंडर, आणि मी असे सगळे माझे छोटे छोटे डब्बे, आणि हा आहे मसाल्याचा डब्बा. इथे माझे सगळे ग्लास, आणि जर कोणी आलं तर पटकन पाणी देण्यासाठी हे असे मी ट्रे पण ठेवलेले आहे. आणि हे आहे माझं दह्याचं भांडं, म्हणजे मला असं इकडे तिकडे बिलकुल भटकावं नाही लागत, इथून घेतलं की इथेच माझे सगळे भांडे म्हणजे ग्लास दिसते. आणि इथे राहतात माझे गंज, पूर्ण स्टीलचे जर्मनचे सगळे गंज राहतात. त्याच्यामध्ये मी सगळ्या ताटं प्लेटी वगैरे ठेवते. आणि इथे माझ्या छोट्या छोट्या प्लेटी, वाट्या, कटोरे. तर ह्या ज्या प्लेटी आहे, ह्या ज्या वाट्या आहे ना, आधी पहा आपण विम साबण घ्यायचो तर त्याच्यावर आहे ना एका साबणीवर एक वाटी फ्री मिळायची. तर अशा सगळ्या वाट्या मी अशा जमा करून ठेवलेल्या आहे इथे. आधी छान अशा एकावर एक अशा लावून ठेवलेल्या होत्या, पण आता जेव्हापासून मला मॉड्युलर झालं तेव्हापासून मी आता ह्या अशा ठेवते. ह्या सगळ्या वाट्या म्हणजे माझ्या ह्या 2-3 वाट्या जर सोडल्या तर ह्या सगळ्या विम साबणीवर मिळालेल्या वाट्या आहेत. आणि याच्यामध्ये माझे सगळे चम्मच, हे अद्रक वगैरे ठेचायचं, हे सगळे चमचे वगैरे इथे माझे सगळे चम्मच राहतात इथे. आणि इथे आहे हे सिंकच्या खालचा जो भाग असते ना तो आहे. चला, अशी होती माझी किचन. आणि माझी किचन तुम्हाला कशी वाटली तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि कमेंटवरून एक आठवण आली की माझ्या व्हिडिओवर रोज एक कमेंट येते, म्हणजे जो कोणी व्यक्ती आहे तो व्हिडिओ बघते आणि लगेचच कमेंट करते, पण ती कमेंट मला अजिबात दिसत नाही. नाहीतर त्या व्यक्तीला काय वाटायचं की ही माझ्या याला कमेंटला उत्तर देत नाही. पण ॲक्च्युली मला ती जेव्हा मी कमेंट बॉक्समध्ये जाऊन पाहते ना तर एकही कमेंट राहत नाही, म्हणजे मला अजिबात दिसतच नाही. आणि त्याच्यानंतर वाटल्यास मग आम्ही प्रयोग करून पाहिला आमच्याच घरच्या म्हणजे कुठल्या राणीच्या किंवा याच्या पप्पाच्या मोबाईलवरून आम्ही कमेंट करून पाहिली तर ती येते. किंवा त्याच्यानंतर अजून कोणी जर बाकीचे टाकतात ना कधी कधी तर त्यांची सुद्धा कमेंट येते. पण ज्या व्यक्तीची जी रेग्युलर कमेंट आहे ती मला अजिबात दिसत नाही. तर कृपया जे कोणी तुम्ही टाकणारे असेल तर प्लीज तुम्ही तुमचा मोबाईल चेक करा, तुमच्या हाताने कमेंट बरोबर टाकता तुम्ही, नाही टाकत. नाही तर असं व्हायला नको की मी तुमच्या याचं उत्तर देत नाही म्हणून.
तर चला मैत्रिणींनो, अशी होती माझी किचन टूर. तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, बाय.